नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. हुपरी परिसरात दहशत माजवणाऱ्या SM बॉयज टोळीवर अखेर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. टोळी प्रमुखासह तब्बल 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्याबाहेर 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरात सुटकेचा श्वास सोडला जात आहे. सागर शरद माळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही टोळी हुपरी आणि हातकणंगले परिसरात सक्रिय होती. जबरी मारहाण, धमक्या देणे आणि दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या टोळीत शोएब मुल्ला, शाहरुख मुजावर, शुभम घोरपडे, साईराज गजरे, मोहीन मुजावर, अक्षय मोडीकर, रोहित उर्फ ऋत्विक मोडीकर, दीपक पाटील आणि केतन ठगरे यांचा समावेश आहे. हुपरी पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. सुनावणी दरम्यान टोळीच्या गुन्हेगारी कारवायांचे गंभीर स्वरूप उघड झाले. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी 16 मार्च 2026 रोजी या सर्व आरोपींना 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हुपरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आदेशाची अंमलबजावणी केली. दरम्यान हद्दपार करण्यात आलेले आरोपी जिल्ह्यात आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अशा व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हुपरीतील या मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारीवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.